तर तिथं काल झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्णपणे मुभा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीय सेना प्रमुखांसोबत काल तासभर बैठक पार पडली आहे। तीनही भारतीय सेनेचे प्रमुख या बैठकीत सहभागी झालेले होते। भारतीय सेनेच्या क्षमतेवर विश्वास ठेवत मुभा दिल्याचं पंतप्रधान म्हणतायत। दहशतवादांना चोख प्रत्युत्तर देणारच असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलाय। या सगळ्याविषयी बोलण्याकरता निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। पहलगामचा हल्ला झाल्यानंतर बिहारच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलेलं होतं। आता मात्र दहशतवाद्यांच्या कल्पनेपलीकडून या सगळ्याला प्रत्युत्तर दिलं जाईल, चोख प्रत्युत्तर दिलं जाईल। दहशतवादी जी कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीचे हे चोख प्रत्युत्तर असेल। त्याच अनुषंगानं आता मात्र भारतानं रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे। काल रात्री झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाची बैठक त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा। नक्कीच खरं म्हटलं तर 22 एप्रिलला हा हल्ला झाल्यानंतर ऑलरेडी आपण आपले ऍक्शन सुरू केले होते आणि त्याच्या अनुषंगानं ज्याला आपण म्हणू होल ऑफ नेशन अप्रोच आणि त्यातला एक कॉम्पोनंट नॉन कायनेटिक ऍक्शन्स ते आपण सुरू केले होते, ज्यामध्ये इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड करण्याचा निर्णय असो किंवा डिप्लोमॅटिक त्याचबरोबर विजाशी संबंधित जे काही निर्णय घेतले होते ते आपण इम्प्लिमेंट केले। दुसऱ्या बाजूला जे आहे आपल्या सीमेच्या आतच असणारे जे घरभेदी आहेत, मुख्यतः OGW आणि ज्या स्लीपर सेल्स आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई आपण जोरदारपणे सुरू केली। आणि आता पुढचा टप्पा म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं आपण म्हणू की कायनेटिक ऍक्शन्स, मिलिटरी ऍक्शन्स, त्या मिलिटरी ऍक्शन्सच्या अनुषंगानं सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये कारवाई होईल असं स्पष्टपणे दिसतंय। आणि त्याच अनुषंगानं काल जी घोषणा किंवा एक प्रकारचं जे स्टेटमेंट मीडिया समोर त्या ठिकाणी आलं त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आता जे आहे 3T, मला आठवतं की आपल्या चॅनलवर एकदम सुरुवातीला पहिली प्रतिक्रिया देताना मी म्हटलं की हा दहशतवादी हल्ला का वेगळा आहे, तर 3T सांगताना मी सांगितलं होतं की टायमिंग्स, टार्गेट्स आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन TRF हे कॉम्बिनेशन कन्सिडर केलं तर पहलगाम दहशतवादी हल्ला हा बाकी दहशतवादी हल्ल्यांपेक्षा वेगळा ठरतो। त्याच प्रकारे माझ्या मते कालच्या घोषणेला सुद्धा जर आपल्याला अॅनालाइज करायचं असेल तर मी 3T म्हणेल की आता भारतीय सैन्य दलावर जे आहे पूर्णपणे आपल्या राजकीय नेतृत्वानं, केंद्र सरकारनं विश्वास त्या ठिकाणी केलेला आहे त्यांच्या प्रोफेशनल केपेबिलिटी विषयी। आणि त्या अनुषंगानं 3T म्हणजेच टायमिंग्स केव्हा त्या ठिकाणी असावेत, टार्गेट्स काय त्या ठिकाणी असावेत आणि एक प्रकारे जे आहे टाईप ऑफ ऍक्शन, टाईप ऑफ अटॅक, मोड ऑफ ऍक्शन काय असावी, या 3T विषयी जे आहे पूर्ण मुभा आर्म्ड फोर्सेसला दिलेली आहे। म्हणजेच पूर्णतः विश्वास जो आहे आर्म्ड फोर्सेसच्या केपेबिलिटीवर आपल्या राजकीय नेतृत्वाने त्या ठिकाणी टाकलेला आहे। आणि नक्कीच त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये कारवाई आर्म्ड फोर्सेस त्या ठिकाणी करतील। दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। मागच्या काही दिवसांपासून वेळोवेळी पाकिस्तान जो आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आमच्यावर जो आहे हल्ला होणार आहे, एक प्रकारे व्हिक्टिमहुड हे कार्ड तो प्ले करतोय। काल जर आपण पाहिलं असेल तर त्यांचे डिफेन्स मिनिस्टर आसिफ ख्वाजा यांनी सांगितलं की 1, 2, 3, 4 दिवसामध्ये म्हणजे 2 ते 4 दिवसांमध्ये जे आहे पाकिस्तानवर हल्ला होणार अशा प्रकारची आम्हाला माहिती आहे। काल जे आहे पाकिस्तानचे इन्फॉर्मेशन मिनिस्टर म्हणतात की 24 ते 36 तासामध्ये आमच्यावर हल्ला होणार आहे। याचं महत्वाचं कारण हे सगळं त्यांनी ओरडून सांगण्याचं जे आहे एकच कारण आहे, कारण त्यांना माहिती आहे की जर अशा प्रकारची ऍक्शन आपल्याला टाळायची असेल किंवा त्याला जे आहे लवकरात लवकर ऍक्शन जरी झाली तरी त्याला डायल्यूट करायचं असेल तर एकुलता एक मार्ग म्हणजे इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन। या मुद्द्याचं जे आहे आंतरराष्ट्रीयकरण करणं आणि मोठे मोठे जे प्लेयर्स आहेत त्यांच्या माध्यमातून भारताशी पाकिस्तानशी चर्चेच्या माध्यमातून भारताला जितकं त्याला या सिच्युएशन पासून दूर लोटता येईल किंवा याला डायल्यूट करता येईल त्यासाठीचा हा प्रयत्न आहे। आणि मग भारताच्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण कायनेटिक ऍक्शन करणार, तशा प्रकारचा गो अहेड राजकीय नेतृत्वानं आर्म फोर्सेसला दिलेला आहे। आर्म फोर्सेस केपेबल आहे, पण या ठिकाणी सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे सरप्राईज फॅक्टर। सगळीकडे तिकडे हाय ऍक्शन म्हणजे हाय अलर्ट मोड त्या ठिकाणी असताना केव्हा करायचं आणि त्याहून महत्वाचं कुठल्या मोडनं करायचं, जे फॅन्सी वर्ड आहेत की फक्त सर्जिकल स्ट्राईकच त्या ठिकाणी व्हावा का, एअर स्ट्राईक व्हावा का, बाकीचे आहेत शेकडो, आय मीन इट, शेकडो मिलिटरी ऑप्शन्स आपल्या आर्म्ड फोर्सेस समोर आहेत, कारण त्यांच्याजवळ ती केपेबिलिटी आहे। तर कुठल्या मोडनं करायचं आणि केव्हा करायचं माझ्या मते हे येणारा काळच त्या ठिकाणी ठरेल। पण सगळीच परिस्थिती पाहता तो दिवस जो आहे किंवा तो काळ जो आहे काही फार दूर नाही, येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच ही निर्णायक ऍक्शन करण्याचा प्रयत्न भारतीय सेनेकडून केला जाईल।
ढगे सर, तुम्ही या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा खरं तर उपस्थित केला. मग तरार यांनी केलेलं ते वक्तव्य असू दे आणि यातूनच कळतंय की पाक किती बिथरलाय आणि त्यातून ही विधानं केली जात आहेत. पण काल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये जो मुद्दा तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला, अगदी तोच मुद्दा त्या बैठकी अंतर्गत चर्चेला गेला. तो मुद्दा असा होता की सेनेची, तीनही सेनेची असलेली सक्षमता, सामर्थ्यशीलता पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या तीनही सैन्याला फ्री हँड दिलेलं आहे. हे फ्री हँड दिल्यानंतर आता मात्र पाकड्यांची धास्ती वाढताना कुठेतरी पाहायला मिळतेय आणि त्यामुळेच हा एकीकडे कांगावा सुरू झालाय असं देखील म्हटलं जात आहे. नक्कीच. मी आता तुमचीच एक हेडलाईन त्या ठिकाणी वाचत होतो आणि त्या हेडलाईन मध्ये तुम्ही लिहिताय की पाकड्यांची जी आहे झोप उडाली. खरोखरच झोप उडाली. कारण रात्री 2 वाजता 3 वाजता जर इन्फॉर्मेशन मिनिस्टरला त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी लागत असेल आणि ओरडून ओरडून सांगावं लागत असेल की बाबा आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आमच्यावर 24 ते 36 तासामध्ये हल्ला होऊ शकतो, तर हे पूर्णतः याचंच प्रतीक आहे की एक प्रकारे जे आहे भारत किती सक्षम आहे, दुसऱ्या बाजूला किती आक्रमक नेतृत्व त्या ठिकाणी होत आहे. आणि त्याहून महत्वाचं भारतीय आर्म्ड फोर्सेसच्या केपेबिलिटी, क्षमता, आणि फक्त म्हणण्यासाठी नाहीये. 1947 पासून ते 2024 पर्यंतचा इतिहास पहा. पाकिस्तान सोबतचाच इतिहास पाहायचा असेल तर 1965चं युद्ध, 1971चं युद्ध, 1999चं कारगिल युद्ध, 2016चा उरी द सर्जिकल स्ट्राईक, 2019चा जो आहे बालाकोट एअर स्ट्राईक, एक नाही अशी कित्येक उदाहरणं त्या ठिकाणी आहे की पाकिस्तानला जे आहे आपण सपशेल मात दिली. फक्त मातच नाही दिली, 1971चं बांगलादेश युद्ध त्या ठिकाणी झालं. 93,000 सैनिकांना जनरल नियाजी यांच्या नेतृत्वाखाली भारतासमोर सरेंडर करावं लागलं. एवढी नाचक्की जगाच्या पातळीवर कुठल्याही आर्म फोर्सेसची झाली नसेल, ती त्यांच्या आर्म फोर्सेसची झालेली आहे. हा सगळा इतिहास त्यांना माहित आहे आणि फक्त इतिहास माहित नाही तर त्यांना जो आहे वर्तमान काळ सुद्धा माहित आहे. 2019च्या कंपॅरिझन मध्ये भारत जो आहे तो खूप सक्षम झालेला आहे मिलिटरी प्रिपेअर्डनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. आमच्याकडे रफाल आहे, आमच्याकडे S-400 आहे, आमच्याकडे जे आहे आमच्या आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून तयार केलेलं अस्त्र, बिलो व्हिज्युअल रेंज, अशा प्रकारे अटॅक करणारं मिसाईल आहे. आणि सगळ्याच आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर आम्ही आधुनिकीकरण केलेलं आहे. आणि त्याच्या मागचा माणूस, त्याच्या मागचा सैनिक हा जगातला सर्वात जांबाज सैनिकांपैकी एक मानला जातो. मग ही सगळी परिस्थिती असताना जोही दुश्मन राष्ट्र त्या ठिकाणी असेल, जेही पुढे पुढे असतील, त्यांच्या मनामध्ये धास्ती बसणं, त्यांना एक प्रकारे जे आहे त्यांची झोप उठणं हे साहजिक आहे. आणि पाकिस्तानच्या वेगवेगळ्या विधानांवरून हेच आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. अगदी डगे सर, जसं तुम्ही म्हणताय की हा हल्ला कसा होईल, तो कुठल्या परिस्थितीत होईल किंवा कशा पद्धतीने होईल, याविषयी सगळं सरप्राईज आहे. अर्थात या सगळ्या बाबी संरक्षणाच्या दृष्टीनं आणि डिप्लोमसीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यावर चर्चा करणं सुद्धा अतिशय गैर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतानं पाकची मात्र आर्थिक कोंडी करायला सुरुवात केलेली आहे. हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे आणि जे आपल्याला दिसतंय सुद्धा. अगदी पूर्णपणे विजा संदर्भातला निर्णय असू दे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विमानांचे जे मार्ग आहेत ते बंद करणं असू दे, यामुळे मात्र पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर निश्चितच दूरगामी परिणाम होणार आहे, जे भारताच्या दृष्टीनं उचललेलं फार महत्त्वाचं आणि गंभीर पाऊल मानलं जात आहे. नक्कीच लागवी होल ऑफ नेशन अप्रोचच्या माध्यमातून फक्त मिलिटरी ऑप्शनच नाही तर आर्थिकदृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून आपण पाकिस्तानवर दबाव निर्माण करतोय. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अल्टिमेटली जी ऑब्जेक्टिव्ह साध्य करायची आहेत, जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत, पाक पुरस्कृत दहशतवादाला एक प्रकारे आडकाठी आणायची आहे, त्यासाठी हे सगळे निर्णय महत्वाचे ठरतात. आता आर्थिकदृष्ट्या जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर नक्कीच काही महत्वाचे निर्णय घेतले, ज्यामध्ये आपण पाहिलं की अटारी वाघा बॉर्डर जी आहे त्याच्याशी संबंधित जो जॉईंट चेकपोस्ट होता, तो जॉईंट चेकपोस्ट जो आहे आपण बंद केला. मुळातच जे आहे आज घडलेला पाकिस्तानची सगळ्यात दुखती नस म्हणजे त्यांची गर्तेत जाणारी अर्थव्यवस्था. जो काही थोडाफार त्यांना रेव्हेन्यू या व्यापाराच्या माध्यमातून मिळत होता, भारताच्या व्यापाराच्या माध्यमातून ड्राय फ्रुट्स, त्याचबरोबर काही अशा प्रकारच्या वस्तू भारतामध्ये विकून मिळत होता, आता त्याला सुद्धा अडकाठी आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे. दुसरा, त्यांना वाटलं की आपण जे आहे भारताची एअर स्पेस बंद करू, म्हणजे भारताच्या हवाई कंपन्यांची जी विमानं आहेत ती पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये जाऊ देऊ नये. ठीक आहे, आम्हाला थोडासा वळसा घालून जावा लागेल, पण भारत जी आहे जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. या छोट्याशा निर्णयाने जे आहे आमच्या अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम पडणार नाही. पण त्याच्या विपरीत जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा पाकिस्तानच्या एअरलाईनच्या विमानांना
भारताची हवाई हद्द बंद केली आणि त्यामुळे पूर्ण वळसा घालून आता त्यांना कोलंबो त्याचबरोबर सिंगापूरच्या मार्गाने जावं लागणार आहे. म्हणजे पाकिस्तानच्या हवाई कंपन्यांना आणखीन जे आहे डुबवण्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा ठरेल. निश्चित. आणि एकूणच सगळा विचार केला तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था ही आणखीन खड्ड्यातच जाईल. आणि युद्धाच्या गोष्टी तर त्या ठिकाणी सोडा, भाकरी खायला त्यांच्याजवळ पैसा नाही खरंय. आणि युद्धाच्या जर त्या गमजा मारत असतील तर भविष्यामध्ये पाकिस्तानचं काय होईल याचा अंदाज बांधणं हे जे आहे, म्हणजे तिथल्या लोकांनीही तो अंदाज बांधावा आणि किती भयंकर परिस्थिती होणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये तिथल्या लोकांना दिसेलच. निश्चित सतीशजी, कारण म्हणतात ना तेच खरंय, गरजेल तो बरसेल काय, तीच परिस्थिती आता खरं तर पाकची होताना दिसतेय. धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.